कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीने आज ठाणे शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील कोपनेश्वर मंदिरातून आज सकाळी या स्वागत यात्रेला आणि शोभायात्रेला सुरुवात झाली. ठाणे शहरातील अनेक संस्थांचे चित्ररथ यामध्ये सहभागी झाले होते. अनेक महिला त्याचप्रमाणे पुरुष या संपूर्ण स्वागत यात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. स्वागत यात्रेच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घातल्या जात होत्या. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपलोळकर, उपमहापौर श्री कृष्णा पाटील, त्याचप्रमाणे आयुक्त श्री सौरभ राव, आमदार श्री संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार श्री रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवर या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले होते. गेल्या 26 वर्षांपासून अव्याहतपणे ठाणे शहरामध्ये या स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं. अनेक मंडळी यामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होतात. अनेक संस्थांचे चित्ररथ या संपूर्ण स्वागत यात्रेमध्ये सहभागी होतात. या माध्यमातून विविध संस्थांचं कार्य ठाणेकर जनतेसमोर येतं आणि त्यामुळेच ठाणे शहरातली ही एक सांस्कृतिक चळवळ आहे असं म्हटलं देखील वावगं ठरणार नाही. आज देखील प्रचंड मोठ्या संख्येने ठाणेकरांनी या स्वागत यात्रेमध्ये, शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला. या संदर्भात अनेक ठाणेकरांनी त्याचप्रमाणे राजकीय मंडळींनी आपापली मतं व्यक्त केली. तरुणांपासून ज्येष्ठांपासून लाडक्या बहिणींपासून सगळे सहभागी झाले. विविध चित्ररथ यामध्ये सहभागी झाले. या चित्ररथांच्या माध्यमातून देखील समाजाभिमुख या ठिकाणी संदेश देण्याचं काम या चित्ररथांच्या माध्यमातून केलं जातं. त्या सगळ्यांचं स्वागत आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही गुढीपाडव्यानिमित्त निघणारी स्वागत यात्रा आपल्याला बघायला मिळेल. खूप चांगला प्रतिसाद ठाणेकरांचा या गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या स्वागत यात्रेला मिळतो. लोक आतुर असतात या स्वागत यात्रेसाठी. महाराष्ट्रामध्ये हा सण खूप मोठ्या प्रमाणे आणि उत्साहाने साजरा केला जातो. ठाण्यामध्ये खास कर मी बघितलंय की हा उत्साह, हा सण प्रत्येक सोसायटीमध्ये किती प्रेमाने ते लोक सेलिब्रेट करतात. स्कूटीवर बायका येतात, फेटा बांधून, नमारी साडी नेसून. आणि आज पण ह्या पदयात्राच्याबद्दल, ठाण्याच्या ह्या पदयात्राबद्दल मी खूप ऐकलं होतं.